नमस्कार मित्रांनो, शरद पवार भारतीय राजनीतीमध्ये आज सर्वात महानुभवी नेतृत्व आणि त्यांचे वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर आजवर त्यांच्या राजनीतीची उकल करण्यामध्ये सातत्यानं एक कूटनीती एक कोडं ठरलेलं असायचं नेहमीसाठी. त्यांचा डावा मेंदू काय विचार करतो हे उजव्या मेंदूला ठाऊक आहे की नाही असं सुद्धा त्यांच्याविषयी बोललं जातं. म्हणजे ते शरद पवार उजव्या हाताने काय कृती करणार आहेत ते त्यांच्या डाव्या हाताला सुद्धा माहिती नसतं असं बोललं जातं. मग एवढ्या ताकदीचा नेता म्हणजे आज त्यांची राजकीय कारकीर्द एवढी मोठी आहे की आज राजकारणामध्ये तेवढं आयुष्य असलेले नेते सुद्धा फार कमी आहेत. नाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण 1958 ते 2025 जवळजवळ 6 ते 7 दशक स्वतःला राजकारणाच्या केंद्रस्थानी टिकून ठेवणं तेही देश पातळीवर हे सहज सोपं काम नाही आहे. आणि ते एवढा अफाट मोठा नेता, तेवढ्या ताकदीचा, तेवढ्या उंचीचा नेता, म्हणजे कोणताही निर्णय घेत असताना त्यांनी कधी इतरांचा ऐकून निर्णय घेतलेला अजिबात घेतला आहे असं वाटतच नाही. कारण त्यांनी जेवढे काही निर्णय घेतले ते स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या विवेकाच्या, स्वतःच्या राजकीय नीतीला अनुसरून निर्णय घेतलेले आहेत. परंतु त्यांचा केवळ एकमेव निर्णय असा होता की ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरलेला होता काय, आणि त्या चुकीचं जे काही परिणाम झाला, जे गंभीर 3 मोठे परिणाम दिसून आले ते कोणते आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, शरद पवार हे भारतीय राजनीतीमध्ये सर्वात महानुभवी, केवळ वय म्हटलं की नाही ते आजही स्वतःला तरुण समजतात, पण 1958ला राजकारणात आलेला हा नेता आज 2025 मध्ये सुद्धा आणखी नवीन त्यांच्या समोर असलेली पोरगळ बारगळ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती मंडळी शरद पवारांच्या राजकारणाचा रास झाला, त्यांचं राजकारण आता रासाकडे चाललंय असं बोललं जातं त्यांच्याकडनं. पण एकंदरीत त्यांचं वय सुद्धा तेवढं नाही, तेवढी राजकीय कारकीर्द या शरद पवारांची आहे. मग हे शरद पवार ज्यांना त्यांचा डावा मेंदू काय करतो हे उजव्या मेंदूला माहीत नसतं, आणि त्यांच्या उजव्या हाताने केलेलं काम त्यांच्या डाव्या हाताला सुद्धा माहीत नसतं, असे ते शरद पवार ते जर आयुष्यात एकच चूक करतात, ज्यांनी कधीही आतापर्यंत दुसऱ्यांचा ऐकून निर्णय घेतलेला नसतो, स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या विवेकाला साजेसं त्यांची एक निर्णय प्रक्रिया असायची, तो एक निर्णय त्यांच्या आयुष्यात चुकलेला आहे काय की ज्या निर्णयामुळे त्यांचं आत्ताची जी काही राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांचा जो ऱ्हास झालेला आहे, गंभीर परिणाम 3, त्या एका चुकीचे परिणाम 3 झालेले आहेत. एक तर त्यांचा कौटुंबिक नातेसंबंध जे आहेत ते पूर्णपणे उसवली गेली आहे. त्या नात्यांची, कौटुंबिक नात्यांची वीण पूर्ण उसवल्या गेली, ती एक चूक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं राजकीय कारकिर्दीला लागलेला अल्पविराम, त्याला स्वल्पविराम सुद्धा म्हणता येईल, जो कधीही आयुष्यात लागला नाही. अनेक वेळा शरद पवार संपले असं म्हटलं जायचं, पण तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच हिमतीनं, तेवढ्याच उमेदीनं हे नेतृत्व पुन्हा उभारून येत होतं. फार कशाला, या लोकसभेलाच त्यांनी त्यांचं काय राजकारणामध्ये ते काय आहे ते दाखवून दिलं होतं. परंतु एक गोष्ट आहे की त्यांचं राजकीय अस्तित्वच नामशेष होतंय की काय, अशी जी अवस्था, जे आता पत्रकार सांगतायत की शरद पवारांचं जे काही जो राजकीय ग्राफ आहे तो आता उतरणीला लागलेला आहे. कुणी म्हणतो आता शरद पवारांचं वय झालेलं आहे. होय, ठीक आहे, परंतु त्यांच्या या जी अवस्था झाली आहे राजकीय अवस्था, ती आज नामशेष होण्याच्या काठावर जी आली आहे त्याच्यासाठी ती केवळ
एकच चूक परिणामकारक ठरली आहे का? आणि तिसरं म्हणजे त्यांना त्या चुकीचा परिणाम म्हणून त्यांचा जो त्यांनी स्थापन केलेला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ते पक्षाचं नाव, ते घड्याळ नावाचं चिन्ह आणि त्यांचा तो झेंडा हा सर्वस्वी त्यांच्यापासून हिरावला गेला, यासाठी सुद्धा ती चूक कारणीभूत होती का? आणि ती चूक म्हणजे की ज्यावेळी धनंजय मुंडेंना प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश द्यायचा नाही असं त्यांची बुद्धी विवेक सांगत होता, त्यावेळी राजकीय मागणी अंतर्गत सहकार्यांची कौटुंबिक जे त्यांचे वारस म्हणून राजकीय वारस ज्यांच्याकडे आजचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्याकडून आलेल्या मागणीला म्हणजे एक प्रतिसाद म्हणून त्यांनी धनंजय मुंडेंना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं. हा निर्णय शरद पवारांच्या राजकीय ऱ्हासाला कारणीभूत ठरलेला आहे काय? आणि हे खुद्द शरद पवार यांनी बोलून दाखवलंय. जी काही कौटुंबिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्या पक्षात उद्भवली, त्यामध्ये एक नाव, त्या अनेकापैकी एक नाव धनंजय मुंडे यांचं सुद्धा घेतलं जात होतं ना, आणि त्यांच्याकडून घेतलं गेलेलं आहे. मग जर आता हे धनंजय मुंडे आणि पंडितांना मुंडे ज्यावेळेस त्यांच्याकडे गेले होते म्हणतात, त्यावेळी त्यांनी नंतर प्रवेश घेण्या अगोदर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना सुद्धा फोन केला होता म्हणे, आणि त्यांनी सांगितलं होतं की गोपीनाथराव, तुमचं कुटुंब फुटतंय, जरा थोडंसं लक्ष द्या. परंतु तेच जो निर्णय जो फुटणार होता, तो जो त्या गोपीनाथरावांचं घर सावरायला निघालेले शरद पवार, गोपीनाथरावांचं राजकारण कुठेतरी त्याला कुठे तडा जाऊ नये ही याचा विचार करणारे शरद पवार, त्यांनीच या राजकारणाच्या म्हणजे दुसऱ्यांचा ऐकून कधी निर्णय न घेतलेला एकमेव निर्णय त्यांचा कोणता असेल तर तो धनंजय मुंडे यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलेला प्रवेश हा त्यांची एकमेव चूक होती काय? आणि त्या चुकीचाच परिणाम म्हणून आज त्यांचं कौटुंबिक नातं, जे चुलता पुतणे घरामधले कौटुंबिक जे कलह चालू झाले आहेत, जी नात्यांची वीण उसवलेली आहे, यासाठी हा प्रवेश कुठेतरी कारणीभूत ठरला आहे काय? जो पक्ष, चिन्ह, झेंडा आज शरद पवारांच्या हातून गेलेला आहे, तो म्हणजे या एकमेव चुकीचा परिणाम आहे काय? आणि शरद पवारांचं जर खरंच न हो, पण जर राजकीय अस्ताकडे त्यांची जर वाटचाल जर झाली, तर याला सुद्धा हाच एकमेव निर्णय, ज्यांनी आयुष्यात दुसऱ्यांचा ऐकून निर्णय घेतलेला नव्हता कधी, बुद्धी, त्यांचा विवेक त्याच्यावर आधारित निर्णय घेतलेला असायचा नेहमी, त्यांनी एवढाच निर्णय चुकीचा घेतला जो की इतरांच्या सहकार्यांच्या कौटुंबिक मागणीतून आलेला हा निर्णय त्यांनी घेतला, आणि तिथेच त्यांचा राजकीय कारकिर्दीचा घात झाला आहे काय? आपल्याला काय वाटतं की यामध्ये किती सत्यता आहे? जरूर कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.